अजूनही बरसात आहे. म्हणजे तू सांगितलंस त्याला? तरीच पाठकांकडनं काही नकोय असं काहीतरी बडबडत होता. आजी मी काही नाही सांगितलं. मी फक्त माझं मत मांडलं आणि चांगलंच सांगितलं की तू स्वतःच्या पायावर उभा राहा, स्वतःच्या जोरावर काहीतरी करून दाखव. असेल पण मला तरी मल्हारचं वागणं विचित्र वाटतंय. असे क्षणाक्षणाला कसे विचार बदलतात? आणि बिचारे आधी मीरा भरडले जात आहेत या सगळ्यात. ते आहेतच का बिचारे? नाहीतर काय, एकाचं वारं दुसऱ्याला लागतंच मधुरा. तुमची भांडणं, तुमचे प्रश्न हे सगळं सोडवता ना आधी मीरामध्ये भांडणं सुरू झाली आहेत आता. अगं आज सकाळी हॉस्पिटलला पण वेगळे वेगळे गेले. मीरा गाडीतनं उतरली आणि रिक्षाने गेली. त्यांना समजवा आता. मी नाही नवरा बायकोच्या भांडणात पडणार आहे. नाही तेव्हा जगाला अक्कल शिकवत असतात. स्वतःच्या वेळी कुठे जातो त्यांचा समजूतदारपणा. कॉफी हवी आहे. हिला कधी कळणार आहे कोण जाणे. मनू तू तरी बोल ग मीराशी. मलाही नाही बोलावं असं वाटत आजी. मीराताईने माझ्या आणि मल्हारच्या संसारात नाक खुपसलेलं मला नाही आवडत. मग तिच्याही बाबतीत मी ते नाही करणार ना. आणि झालं ना आता. मल्हारने दागिने परत आणून दिले, त्याच्यावरचा चोरीचा आळ गेला. माझ्यासाठी एवढंच पुरेसं आहे. आणि आजी दुसऱ्यांच्या छोट्या छोट्या प्रॉब्लेम्समुळे आपण किती त्रास करून घ्यायचा. आई म्हणाले ते बरोबर आहे. बघतील ते त्यांचं. आले मी. बघ ना रे, मल्हारने केलेल्या चुकीचं खापर आई बाबांवर फोडते ही मूर्ख मुलगी. तिला ना सेन्सच नाही आधी. नाही नो, मी सारखं तेच बोलते कारण मला टेन्शन आलंय. तुला माहितीये ना आईचं बीपी कसं फ्लक्च्युएट होतं ते. पण हे मनूला कळायला नको का? बर ऐक ना, तुझी सर्जरी आहे ना आता. मग तू सर्जरी संपल्यावर मला फोन कर, नंतर बोल. हो. लव यू टू. हा ठीक आहे. हो कळलंय मला. ठेवते फोन. चल बाय. चल. सॉरी मॅडम, ऍक्च्युली मी 2दा नॉक केलं पण कुणीच काही बोललं नाही म्हणून मी आत आलो. नाही इट्स ओके. बस. बोल. भांडण मिटलं? तुमचं आणि जिजूंचं भांडण? हा नाही म्हणजे हा नाही छे रे, मिटलं म्हणजे काय? मी सॉरी म्हटलं म्हणून मिटलं. तर आधी काय कधी मान्य करत नाही त्याची चूक. मी म्हणून चाललंय सगळं. दुसरी कोणी असती ना तेव्हा ना कडाकडा भांडून निघून गेली असती. नाही ऍक्च्युली माझंच चुकलं. मी विचारायलाच नको होतं भांडण मिटलं का म्हणून. सॉरी मॅडम. नाही ऐक ना सौर्या, ते मॅडम वगैरे मीच सांगितलंय म्हणायला तुला. म्हणजे म्हणस तू वर्कप्लेस आहे पण केबिन मध्ये दुसरं कोणी नसताना आणि एस्पेशली आधी नसताना तू मला ताई म्हण, म्हणजे ताईच म्हण. बरं
ताई एक विचारायचं म्हणजे खरं तर बोलायचं होतं एका पेशंट बद्दल, पेशंट आणि त्याच्या रिलेटिव्ह बद्दल. पण आता तुझा मूड नसेल तर मग आपण नंतर बोलू शकतो. अरे नाही, बोल ना. बे, ह्याच्यामुळे छे छे, आधीमुळे मी काही मूड वगैरे नाही घालवत. हे काय नेहमीचीच आहे रे कटकट. तू बोल. ऍक्च्युली आमच्या अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये एक बाई डिरेक्टली आली. तिची बहीण आपल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती. ती गेली. हो. तर तिचे केस पेपर किंवा फाईल हे अजून त्या रिलेटिव्हला काही मिळालंच नाहीये. बरं, त्यांनी 2 लाख रुपये भरलेत हॉस्पिटलमध्ये, पण त्याच्या रिसिट सुद्धा त्यांना पूर्ण नाही मिळाल्या. म्हणजे काही रिसिट्स अजून बाकी आहेत मिळण्याच्या. त्या मला विनंती करत होत्या की तुम्ही मला फाईल्स द्या, माझ्या रिसिट्स द्या. पण मला यातलं काहीच माहिती नसल्यामुळे मी काही मदत नाही करू शकलो त्यांना. काही रिसिट्स मिळाले नाहीयेत. हम्म. कोण बाई कोण होते त्या? मी त्यांचं नाव नाही विचारलं, पण पेशंटचं नाव कल्याणी कांबळे होतं, राईट. आणि मी सिस्टीममध्ये चेक केलं तर जिजूंची पेशंट होती. कल्याणी कांबळे? हां. म्हणजे शैलाताई आल्या होत्या का? पण त्यांना काही पेपर्स फाईल्स मिळाल्याच नाहीयेत का? नाही, आता का ते माहिती नाही मला. म्हणजे तेव्हा मी जॉईन पण नव्हतो झालो. पण मी सिस्टीममध्ये चेक केलं तर त्यांनी सगळ्याच फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या. पण तरी सुद्धा त्यांना पेशंटची पूर्ण फाईल पेपर अजून काहीच मिळालेलं नाहीये. नाही, पण तू मग तुझ्या डिपार्टमेंटमध्ये विचारलंस का कोणाला? डिपार्टमेंटमध्ये म्हणजे वासूला विचारलं, कारण तो होता तिकडे. तर तो म्हणाला की हॉस्पिटलचं ऑडिट चालू आहे त्यामुळे फाईल देता नाही. त्याचा काय संबंध? हां. पेशंटच्या डिस्चार्ज नंतर नाही का 24 तासाच्या आत फाईल तयार असते? तेच मलाही काही कळत नाहीये ग नक्की काय झालंय ते. तू जिजूंशी बोलतेस का एकदा? नाही, राहू देत, मी बोलतो जिजूंशी. अरे नाही, म्हणजे मी बोलेन. काम आहे ना, कामाचं बोलेन मी. मी चेक करते काय गडबड आहे ते. ओके. बरं झालं सांगितलंस. बघते मी. मी येऊ? हा. हॅलो सर. वागणं बरं नव, वागणं बरं नव. मनू, मल्हार, सॉरी. मी तुझ्याशी खूप ब्लंटली बोलले.
पण अरे काय करू, तू बिझनेस साठी आजीचे दागिने घेतलेस ही गोष्ट मला नव्हती आवडली. पण जेव्हा कळलं की तू ते दागिने परत केलेस तेव्हा इतका आनंद झाला की तुला कसं सांगू. आईंना पण खूप रिलॅक्स वाटलं. पण हे तुम्हाला कसं कळलं? आजीने सांगितलं. मल्हार, ऐक ना, तू स्वतःच्या जीवावर स्वतःच्या हिमतीने तुझा बिझनेस सुरू करतोस. खरंच मला तुझा खूप अभिमान आहे आणि मला खात्री आहे तू सक्सेसफुल नक्की होशील. तुला नाही जमलंय असं काहीही होणार नाही. आता यापुढे कुणाचीच मदत नाही घ्यायची, पाठकांची तर त्याहूनही नाही घ्यायची. तुझ्यात आहे कॅपेबिलिटी आणि तुला सगळं जमणार आहे. मनू, तू बोललीस ना त्यावर मी विचार केला आणि मला पटलं ते. तसंही मी आजीकडून दागिने घेतले, आईला आवडलं नव्हतंच म्हणून मी परत केले दागिने. खूप बरं केलंस. आणि तू तुझ्या स्वप्नांसाठी तुझा स्वाभिमान विकला नाहीस. मल्हार, तू नको काळजी करूस बरं, काही ना काहीतरी मार्ग नक्की निघेल. डोंट वरी, मी बोललो एका ठिकाणी लोनसाठी, ते रेडी झालेत मला लोन द्यायला. फक्त त्यांना गॅरेंटर म्हणून कोणीतरी हवंय. बघतोय मी, विचार करतोय. मीराताईशी बोलेन, तिला कन्व्हिन्स करेन. ती रेडी होईल मला गॅरेंटर म्हणून सही द्यायला. पण का? का म्हणजे? का म्हणजे मीराताईची का मदत घेतोयस? काय गरज आहे? अगं मला माहिती मल्हार, तू कशाला तिला इन्व्हॉल्व करतोयस? तुला कळतंय का, तू जर तिची मदत घेतलीस ना तर ती 100 वेळा तुला ऐकवून दाखवेल. तू कशाला परत झोळी पसरतोयस? तू तिची मदत घेणार नाहीयेस. मनू, तू ना आता तुझा इगो इथे मध्ये नको आणूस. अरे मी काय करावं अशी अपेक्षा आहे मग तुमची? आजोबांकडून पैसे मागितले तर ते आईला नको आहेत आणि आजीकडून दागिने मागितले त्यालाही तुम्ही विरोध करता. मग काय करावं काय मी? आता एक शेवटचा ऑप्शन उरलाय, त्यातही तू कुसपटा काढतीयस. मग कसे पैसे अरेंज करणार मी? मल्हार, तू काही कर, बाहेरून पैसे माग, पण मीराताईकडनं मदत घ्यायची नाही म्हणजे नाही. अरे तुला कळतंय का, या गोष्टीचं भांडवल करेल ती. सुखानं जगू नाही देणार या घरात. सतत ऐकवत राहील की मी सही दिली ना म्हणून तो सेटल झाला आणि मला हे ऐकायचं नाहीये. आणि तू पाटकांकडनं मदत घेणार नव्हतास ना? अगं सर्वात आधी ती मीरा देसाई आहे, पाठक ती आत्ता झाली आहे, त्यामुळे तिच्याकडून मी मदत घेऊच शकतो. आणि हे बघ, मी काही तिच्याकडून पैसे बिसे मागत नाहीये, सही मागतोय गॅरेंटर म्हणून बस. तू बघितलंस ना, आधी मामाशी भांडली ती माझ्यासाठी. तिला माझं म्हणणं पटतं. आपलं लग्नही तिच्यामुळे झाले, विसरू नकोस. ते क्लिअर आहे की ती माझ्या फेवर मध्ये. मग काय हरकत आहे मी तिच्याकडनं मदत मागितली तर? अरे पण मल्हार, तू जरा पुढचा विचार कर ना. म्हणून तू माझं डोकं नको खाऊस आता. आधीच मला कोण लोन देत नव्हतं आणि आता जर कसं बसं लोन मिळतंय ना तर तो चान्स मी सोडणार नाहीये. मी मीराताईची गॅरेंटर म्हणून सही घेणार आहे. अरे पण आणि हे फायनल आहे. अश्विनी, आई, हे अश्विनी. अरे अरे कशाला ओरडत आलास? कुठे आग लागली का? काय आहे? तू ओरडलास की ती धावत येणार, मग पाय घसरणार, धडपडणार. कशासाठी? बघ आता जरा हळू धावत कशाला यायचं? त्याला एक कळत नाही, तुला कळायला नको का? जरा जबाबदारीने नको का वागायला? कळलं का? दोघांनी धसमुसळेपणा जरा कमी करा, जबाबदारीनं वागा. काय हवं? नाही काहीच नको, असंच हाक मारतो. झालं बरं. काय चहा पिणार आहेस आता? हो. आणि तू ग? हो वेलची घाला. बरे डिमांड संपत नाही त्यांच्या. अगं काय झालं? तुला माहिती आज काय मजा झाली? काय? म्हणजे मजा नाही, वाईट झालं.
अरे मनूने चक्क आईबाबांवर आरोप केला. कसला? अरे मल्हार आहे ना, त्याने घरातले दागिने चोरण्याचा प्रयत्न केला. काय? हो, आणि तेही आई बाबा घर विकायला तयार नाहीयेत ना म्हणून. बघ, म्हणजे मनू तसं सांगत होती. डोक्यावर पडलीये म्हणून. अक्कल नाहीये काय बोलते काय वागते ह्याची. आणि आई बाबांवर आरोप करायची काय गरज आहे? त्यांनी काय केलंय? तिला ना तिच्या घरी जाऊन 2 कानाखाली मारले पाहिजे. अरे 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 ती किती दुखावली गेली आहे आई बाबांच्या वागण्यामुळे. आणि मल्हारने पण गरजेपोटीच केलं ना रे. गरजेपोटी कोण चोरी करतं अश्विनी? मूर्ख आहे तो. मला ना तो आवडतच नाही. पहिल्यापासून आवडत नाही तो मुलगा मला. मनूला फोन करून आता झापतो बघ मी. नको, मनूला कोणी काही बोलू नका. आई हे बघ, त्या क्षणाला तिच्या मनात जे काही आलं ते ती बोलली. आता तुम्ही एकमेकांना फोन करून प्रकरण वाढवू नका आणखी. आणि मनू काहीतरी म्हणाली म्हणून आम्ही लगेच घर विकायला निघालो असं नाहीये. आमचं ठरलंय ते. आणि जे काय झालं ते मनूच्यात आणि माझ्यात झालंय. तेव्हा तिच्याशी काय बोलायचं, कसं बोलायचं ते मी बोलेन. तुम्ही पडू नका त्यात. चहा दे तिला. जेवणाचं काय ते बघते मी. अजूनही घर विकणार नाहीयेत म्हातारा म्हातारी. मी बघते ना तुम्ही कसं घर विकत नाही ते. याच्या एवढ्याशा पगारावर काय होणार आहे माझं? मला अजून पैसे हवेत. कळलं का सासूबाई? मी तुमचं घर विकायला काढणार म्हणजे काढणार. मनू, मनू, कुठे निघालीस? आईला भेटायला घरी. का? फोनवर बोलून समाधान नाही झालं का तुझं? अच्छा, म्हणजे झाली आहे का तुझ्याकडे माझी तक्रार करून? सांग ना मीराताई. हे बघ, काही कुणी तक्रार वगैरे केलेली नाहीये. एक तर आईनी वचन घेतलंय माझ्याकडून की याबद्दल तुला काही बोलायचं नाहीये, म्हणून मी गप्प बसली. तुझे काही वागतेस ना ते अत्यंत चुकीचं आहे. आणि हे तुला कळत नाहीये हे मला मान्यच नाही. मला माहित नाही तू असं का वागतेस, पण तुझ्या वागण्याचा आईला खूप त्रास झालाय आणि त्यामुळे मला भयंकर राग येतोय तुझा. जे काही घडलंय त्या सगळ्याचं खापर तू आईबाबांवर का फोडतेस? पुढच्या वेळेस आईबाबांशी बोलशील ना तेव्हा जरा त्यांच्या तब्येतीचा, त्यांच्या वयाचा विचार कर. जनाची नाही तर किमान मनाची तरी. आईकडे जातेच तर माफी माग तिची. का? हा? मी का मागू माफी? आणि प्रत्येक वेळी अपोलोजेटिक मी का व्हायचं? मी काही चुकीचं वागलेले नाहीये आणि खरं बोलण्यासाठी मी माफी मागणार नाही. म्हणू काही तू माझ्यावर प्रेशर टाकू नको. हा? आणि तू कितीही आवाज चढवलास ना तरी मी माझा स्टँड बदलणार नाहीये. मी काही चुकीचं वागलेले नाहीये, त्यामुळे मी माफी मागणार नाही म्हणजे नाही. आजपर्यंत तुझा खूप मूर्खपणा सहन केला. तू मला बोलतेस, आधीला बोलतेस, तेही सहन केलं. पण तुझ्या वागण्यामुळे आईला त्रास झाला ना तर ते मी सहन करणार नाही. मग मी हेही विसरून जाईन की तू माझी धाकटी बहीण आहेस. तोच तर प्रॉब्लेम आहे ना मीराताई. तू विसरलेस तुझ्या धाकट्या बहिणीला.
अगं काय झालंय? आता का म्हणताय तुम्ही? आतपर्यंत आवाज येतोय मनू, ओरडतीयस का? आता कशासाठी वाद चाललाय तुमच्यात? आई अहो हिने आज आमच्या आईला फोन केला होता आणि ती असं म्हणाली की मल्हार जे काही वागला त्याला आई बाबा जबाबदार आहेत. म्हणजे आई बाबा घर विकायला तयार झाले नाहीत म्हणून मल्हारने आपल्या घरी चोरी केली असं म्हणाली ती. मनू, हे बरोबर नाही बाळा. आई अहो हेच आणि एवढंच बोलत होते मी तिला. आता एवढंही बोलायचं नाहीये का मी? नाही